350 वर्षापूर्वी जे या मातीसाठी लढले त्यांचा पराक्रम या महाराष्ट्राने जीवन ठेवलाय। पण मनात कपट ठेवून जे जे वागत आले त्यांच्या आतड्यांना वागणक लावण्याचा इतिहास देखील याच महाराष्ट्राच्या मातीचा आहे। म्हणूनच जे स्वराज्यद्रोही होते ते हत्तीच्या पायी गेले, तर काही स्वामिनिष्ठ होते ज्यांनी हत्तीला देखील पराभूत केलं। हा या महाराष्ट्राच्या मातीचा गौरवशाली इतिहास आहे। 1676 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिणेकडे कूच केली। आदिलशाही संपवण्यासाठी त्यांनी हैदराबादच्या गोळकोंड्याच्या कुतुबशाहीशी हात मिळवणी केली। गोळकोंड्यात छत्रपती शिवाजी महाराजांचं जंगी स्वागत झालं। आदिलशाही, निजामशाही, मोगलशाही या 5 शाहींच्या उरावर सह्याद्रीचा वाघ, मुलुक मैदानात स्वराज्य निर्माण करणारा छत्रपती शिवाजी महाराज नावाचा राजा आलाय। ज्या राजाच्या शौर्याच्या कथा नुसत्या ऐकल्या होत्या, साक्षात तो शिवाजी राजा आलाय। मग तोच राजा पाहण्यासाठी हजारो गोळकोंड्यावासियांनी गर्दी केली। महाराजांच्या सोबत आहेत सरनोबत हंबीरराव मोहिते, येसाजी कंक, सूर्याजी मालुसरे, सर्जेराव जेधे या सगळ्यांनी एकत्रित महालात प्रवेश केला। कुतुबशाहने हसत हसत महाराजांना सवाल केला, राजन, आपकी शाही फौज देखकर हमें बड़ी खुशी हुई, लेकिन ताज्जुब की बात है कि आपकी फौज में हमने हाथी नहीं देखा। त्यावेळी राजे सांगतायत, माझा एक एक मावळा हत्तीपेक्षा जास्त ताकदीचा आहे। कुतुबशाह म्हणतोय, कसं शक्य आहे? हत्तीपेक्षा जास्त ताकदीचा माणूस शक्यच नाही, आणि असेल एखादा असा माणूस तर माझ्या एका हत्तीशी तुमचा मावळा झुंज देईल का? राजे सांगू लागलेत, का नाही? माझ्या मावळ्यांची ताकद तुम्हाला आजमावायची असेल तर समोर उभ्या असलेल्या मावळ्यांमधून कुठलाही एक मावळ्याला निवडा, तो हत्तीसोबत झुंज देईल। महाराजांनी मोठ्या आत्मविश्वासाने उत्तर दिलं। कुतुबशाहने महाराजांच्या सोबत उभ्या असणाऱ्या प्रत्येक मावळ्याकडे नजर टाकून शेवटी येसाजी कंक यांच्याकडे बोट दाखवत विचारलं, क्या यह सिपाही हमारे हाथी से टकराएगा? क्यों नहीं? महाराजांनी उत्तर दिलं। येसाजींनी हत्तीसोबत झुंज देण्याचा दिवस ठरला। येसाजी दिसायला साधा, अंगात रांगडा, चेहरा उन्हानं लापलेला, अंगात सदरा, पाठीला ढाल, कमरेला तलवार आणि अनवानी पाय, ओठावर तुरेबाज मिशा, मर्दानी चाल आणि सह्याद्रीसारखा बुलंद आत्मविश्वास। किल्ल्याच्या बाहेर मैदानात गोलाकार जागा ठरवण्यात आली। महाराज आणि कुतुबशाहसाठी बाजूला शामियाना उभारण्यात आला। झुंजीच्या दिवशी नागरिकांनी गर्दी केली। शामियानात बसलेल्या महाराजांच्या चरणी येसाजींनी झुकून मुजरा केला आणि येसाजी मैदानात उतरले। तेवढ्यात साखळदंडात जखडलेला भला मोठा हत्ती सैनिकांनी पटंगणात आणला। त्याचे साखळदंड सोडून ते बिनधास्तपणे बाजूला जाऊन बसले। दुसरीकडे झुंज पाहायला आलेले लोक विचार करत आहेत, हत्ती आणि माणसाची झुंज हे कसं शक्य आहे? येसाजी पटंगणात आले। हत्तीचं लक्ष येसाजींकडे गेलं आणि येसाजींनी पाहून हत्ती चवताळून चालून आला। त्याच क्षणी येसाजींनी डाव्या अंगाला छलांग मारून हत्तीला हुलकावणी दिली। हजारो नागरिक श्वास रोखून सगळं पाहत होते। येसाजींनी हत्तीला हुलकावणी दिल्यानं हत्ती सरळ पुढे आला आणि माघारी वळला। हत्तीने पुन्हा येसाजींवर चाल केली, पण याही वेळेस येसाजींनी हत्तीला चकवलं। 2-2.5 तास झुंज चालू होती। हत्ती पुढे तर येसाजी पाठीमागे। 2-2.5 तास येसाजी हत्तीच्या कधी पुढे तर कधी पाठीमागे उभा होते। हत्तीच्या पाठीमागे वार करून हत्तीला संपवणं येसाजींना सहज शक्य होतं, पण तरीही येसाजी हत्तीच्या पाठीमागे वार न करता हत्तीला सहज खेळवत होता। येसाजी हत्तीच्या तावडीत येत नाही। येसाजींमध्ये अंगात चित्त्याची चपळाई, डोळ्यात गरुडाची दहाकता आणि मनगटात 100 हत्तीचं बळ घेऊन येसाजी हत्तीच्या समोर आले। कुतुबशाहला घाम फुटला। येसाजींनी हत्तीला धडक दिली, पण हत्तीने येसाजींना सोंडेत पकडलं। पण त्याच क्षणी येसाजींना सोंडेत पकडलं। मोठ्या शिताफींनी सोंडेतून निसटले आणि विजेच्या चपळाईने हत्तीच्या सोंडेवर वार केला। वार इतका जबरदस्त होता, जखमी झालेला हत्ती वेड्यासारखा पळत सुटला। साधी सुधी दिसणारी मराठ्यांची पोरं इतकी भयान रूप धारण करून आपल्या महाकाय हत्तीवर तुटून पडू शकतात, हे कुतुबशाहीच्या कल्पनाशक्तीच्या बाहेर होतं। येसाजी कंक हे नाव गोळकोंड्याच्या मातीत घुमू लागलं। हा इतिहास होता येसाजी कंक नामक सामर्थ्याचा। हा इतिहास होता येसाजींच्या रांगडी हिमतीचा, जिद्दीचा आणि पराक्रमाचा।